नागपूर हिंसाचारामधील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार। फहीमसह 6 जणांवरती देशद्रोहाचा गुन्हा। नागपूरमधल्या राड्या आधीच सीसीटीव्ही फुटेज समोर काही तरुण रेकी करत असल्याचं चित्रित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलिसांकडून तपास सुरू। नागपूर तणावाच्या पार्श्वभूमीवरती शुक्रवार नमाजच्या निमित्ताने शहरामध्ये अलर्ट। मशिदींच्या बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। चौकाचौकामध्ये पोलिसांचा जागता पहारा। औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयए पथक संभाजीनगरात। खुलताबाद परिसराची पाहणी। जालना परभणीतील हालचालींवरती लक्ष। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता बीड न्यायालयामध्ये। सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय। पुढील सुनावणी 26 मार्चला। येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। सीबीएसई पॅटर्न लागू करताना कुठलीही फी वाढ नाही, भुसेंची स्पष्टोक्ती। खोट्याचा नायटा कराल तर बुमरँग होईल। दिशा प्रकरणावरती उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण। तर 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न, कोर्टात बोलू, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मालेगाव स्फोटांच्या प्रकरणाशी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंहांचं कनेक्शन। आरोपीच्या वकिलांचा एनआयए कोर्टामध्ये युक्तिवाद। सरसंघचालकांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप। पुण्याच्या हिंजवडीमधील टेम्पो जळीत कांड प्रकरणाला धक्कादायक वळण। चालकानंच गाडी पेटवल्याचं तपासामधून निष्पन्न। चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल सीसीटीव्ही समोर। करुणा मुंडेंना पोटगी देण्याच्या संदर्भात वांद्रे कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंचं आव्हान। आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव। आज तातडीची सुनावणी। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान। सत्ता स्थापनेच्या 100 दिवसांच्या निमित्तानं दिग्गज नेत्यांसोबत चर्चा। सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन। माझा महाराष्ट्र माझं व्हिजन। आज दिवसभर एबीपी माझावर। आयपीएलमध्ये चेंडूच्या लकाकीसाठी लाळेचा वापर करण्यास बीसीसीआयची परवानगी। कोरोनामुळे 4 वर्षांपूर्वीची बंदी हटवली। वेगवान गोलंदाजांना होणार फायदा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।